नमस्कार सर्वांना. प्रथम संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. संकष्टीचं एक अर्थ असाही आहे की चांगल्या कामासाठी केलेलं कष्ट, असा त्याचा अर्थ आहे. आणि आज ह्याच्याच संबंधीचा एक व्हिडिओ बनवतो आहे. आवडला तर नक्की शेअर करा. कोणाला आवडणारही नाही कदाचित, पण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला. अनंत चतुर्दशी किंवा 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा आणि 11 दिवसांचे गणपती विसर्जित झाले. पण दरवेळेस गणपती बाप्पांना एक आरोपाच्या कठड्यामध्ये उभं केलं जातं आणि ते असतं म्हणजे नदी प्रदूषणाचं. आज ह्या आरोपातनं गणपती बाप्पांना मुक्त करण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न. पहिली गोष्ट तर नद्यांचं प्रदूषण हे गणपती बाप्पांमुळे होत नसतं. ते आपण, तुम्ही, आम्ही, प्रशासन जे नद्यांमध्ये मैला मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडतो त्याच्यामुळं मॅक्झिमम प्रदूषण होतं गणपती बाप्पांमुळे. त्यामुळं सरसकट आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. दुसरी याला लागून गोष्ट आहे ती म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवानंतरनं येऊ घातलेला छटपूजेचा कार्यक्रम. आता या व्हिडिओला कोणी हिंदुत्वाच्या दृष्टीनं घेईल, कोणी मराठी अमराठीच्या दृष्टीने घेईल, पण माझी एक रिक्वेस्ट आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नेमकं काय म्हणायचं आहे. नेहमीच प्रशासनाची ना एक दुटप्पी भूमिका असते आणि ती अशी आहे पिंपरी चिंचवडमध्ये की गणपती विसर्जनाच्या वेळेस हे जे सगळे घाट आहेत नदीकाठचे ते बंद केले जातात आणि नदीचं प्रदूषण, आम्हाला नदीची किती काळजी असं दाखवलं जातं आणि तिथं कुठलेही विधी करू दिले जात नाही आहेत. पण ह्याच्या अगदी उलटं होतं ते म्हणजे आपल्या छटपूजेला प्रशासन सगळी तयारी करतं. सगळे नदीघाट ओपन असतात, त्याच्यामध्ये सगळ्या पूजा अर्चा सगळ्या केल्या जातात. त्यावेळेस नदीचा विचार येतो. विचार येतो आमच्या श्रद्धेचा, आमच्या हिंदुत्वाचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा. पण मला ह्या दोन्हीच्या मध्ये एक पर्यावरणप्रेमी म्हणून भूमिका मांडायची. बघा, जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर दोन्हीकडे सारखा द्या. जर घाट बंद करायचे असतील तर ते गणपती विसर्जनला पण बंद करा आणि ते छटपूजेच्या वेळेस पण बंद करा. जर ते सुरू ठेवायचे असतील तर दोन्ही वेळेस सुरू ठेवा. छटपूजेच्या वेळेस पण सुरू ठेवा आणि गणपती उत्सवात सुरू ठेवा. पण त्याच्या पलीकडे जाऊ मला एक गोष्ट सांगायची, किंवा मी एक पर्यावरणप्रेमी म्हणून सांगतोय की मी तर म्हणतो हिंदू धर्मातच नाही, कुठल्याही धर्मियांच्या कुठल्याही विधी ह्या नदी काठी किंवा नदी पात्रात किंवा नदी घाटावर होऊ नये. आणि ह्याचं रिझन असं सांगतो की आधी आपल्या पूर्वजांनी हे सगळं जे सांगितलं होतं त्यावेळेसच्या नद्या खूप चांगल्या होत्या. दुर्दैवानं आत्ता ज्या नद्या आहेत हे नद्या नाही, गटार आहेत. कारण तुमचं आमचं, थोडक्यात बोली भाषेत सांगत झालं तर तुमच्या आमच्या संडासचं पाणी ह्या नद्यांमध्ये, आणि आपण आपले गणपती तिथं विसर्जित करायचे का नाही. आपण छटपूजा जी असं म्हटलं जातं की सूर्याची पूजा आहे, सूर्याची पूजा आपण गटारीच्या पाण्यांमध्ये. त्यामुळं सर्व बांधवांना हात जोडून विनंती आहे की तुमचे कुठलेही पवित्र धार्मिक कार्यक्रम हे नदीकाठावरती किंवा नदीच्या घाटावरती करू नका. याला दुसरा अँगल देण्याचा प्रयत्न पण करू नका. आपण प्रशासनाला तर हे नेहमी पत्रव्यवहार करतच असतो, पण त्याचबरोबर आपण NGT सारखी संस्था असेल, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, यांच्याकडे देखील आपण दाद मागण्याचा प्रयत्न करतो आहे. पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस महासंचालक असतील, गृहमंत्रालय, यांना पण आपण सगळे हे कम्युनिकेशन्स करत असतो. त्यामुळं तिथून देखील आपल्याला काय न्याय, काय कसा भेटतो आहे माहीत नाही. पण आज परत संकष्टी चतुर्थीचं औचित्य आहे. सगळ्यांना गणपती बाप्पा चांगली बुद्धी, तो बुद्धीचा देवता आहे, तो प्रथम वंदनीय आहे. त्याचा मान सन्मान ठेवण्याची आपल्याला ताकद, शक्ती आणि इच्छा देऊ, एवढंच सांगतो. आणि येणाऱ्या छटपूजेसाठी लोकांना विनंती आहे की ती नदीकाठी न करता ती स्वच्छ ठिकाणी स्वच्छ पाण्यामध्ये करा आणि आपले सण संस्कृती. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय पर्यावरण.